आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांच्या गुणवत्तेबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून संवाद चिमुकल्यांशी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यभरातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांची विशेष पाहणी आणि संवाद कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी 7:30 ते 8:30 पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत सुरगाणा तालुक्यातील डोल्हारे येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांना मुक्कामासाठी प्राथमिक प्रकारच्या सुविधा नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी आपला मुक्काम परिसरातीलच अंबाठा येथील खासगी प्रबोधन विद्यालयात करावा लागला. नियोजनानंतरही राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तांना शासकीय आश्रमशाळेत योग्य सुविधा मिळाली नसल्यानं या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर काय सुविधा पुरवल्या जात असतील याचा अंदाज न केलेलाच बरा. राज्याच्या आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी सुरगाणा तालुक्यातील डोलारे शासकीय आश्रमशाळेत मुक्काम करण्याचं ठरवलं होतं. यासाठी सायंकाळी त्या ठिकाणी पोहोचल्या, मात्र मुक्कामाची प्राथमिक सुविधासुद्धा उपलब्ध नसल्याने त्यांना आपला मुक्काम तेथून जवळच असलेल्या अंबाठा येथील प्रबोधन विद्यालयात हलवावा लागला. आयुक्तांनी अंबाठा विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांशी मनमोकळी चर्चा केली. यासह प्रत्येक वर्गाची सकाळी पाहणी केली. येथील कामकाज योग्य प्रकारे चालत असल्याचा अभिप्रायसुद्धा त्यांनी दिला. मात्र डोल्हारे आश्रमशाळेबाबत त्या काय निर्णय घेतात हे मात्र येणारा काळच ठरवेल. या उपक्रमांतर्गत भोरमाळा येथील शासकीय आश्रमशाळेत कळवण प्रकल्प अधिकारी अकुनुरे नरेश यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या. माणी येथील वरिष्ठ विकास निरीक्षक मंगाला देवरे, खूटविहीर येथे आदिवासी विकास निरीक्षक श्रीकांत बागोल, सराडे येथे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र तोरणे, करंजूल येथे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश चौधरी, सालभोई येथे कनिष्ठ लिपिक हरीश कांबळे, पळसण येथे कनिष्ठ लिपिक धनंजय खैरनार, आंबोपाडा येथे कनिष्ठ लिपिक संतोष गोंदके, करंजूल येथे शफीक शेख यांनी शुक्रवारी मुक्काम करत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सुरगाणा तालुक्यात ज्या ज्या निरीक्षकांनी आश्रमशाळेत मुक्काम केला त्या निरीक्षकांना प्रपत्र अ व प्रपत्र ब मध्ये परिपूर्ण माहिती भरून प्रकल्प कार्यालयात सादर करावी लागणार आहे. या सर्व निरीक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन केलं, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत कळवण प्रकल्पातील सटाणा तालुक्यातील सालेर, भिलवाड, वाघबा, हरणबारी, दोगेश्वर, तताणी, विरगावपाडा, तळवाडे, दैंदुले यासह कळवण तालुक्यातील विरसापूर, मानूर, गणोरे, खिराड, कोठे दिगर, खड्डेदिगर, वेसपाव, बापखेडा, वळवत, नरूळ, गोपाळखेडे आश्रमशाळांना भेटी देण्यात आला. यासह मालेगाव तालुक्यातील गरबड आश्रमशाळेत देखील अधिकाऱ्यांना भेटी दिल्या. डोलारे आश्रमशाळेत शुक्रवारी सायंकाळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त नयना गुंडे यांनी भेट दिली होती. आश्रमशाळेत सुविधांची वणवा आढळल्यानं त्यांनी अंबाठा येथील प्रबोधन विद्यालयात मुक्कामी राहून तेथील शाळेची चौकशी केली. डोलारे येथे सुविधा नसल्यानं मुख्याध्यापक व अधीक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे राजेंद्र गावित, सरपंच डोलारे यांनी निवेदन केलं आहे. या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी योग्य प्रकारच्या सुविधा मिळत नसल्यानं कपडे धुण्यासाठी प्रकल्प कार्यालयाकडून वॉशिंग मशीन मिळालेले नाही. पर्यायाने विद्यार्थ्यांना रस्त्यावर कपडे धुण्याची वेळ आलेली आहे. भर थंडीतही विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. या ठिकाणी बसवलेले सोलर वॉटर हीटर बंद पडल्यानंतर त्यांची कधीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.